मध्ये पहिल्या सामन्यामध्ये देवीचा पाडा संघानं इथे मात्र पाहायला गेलं तर गोळवली संघाला परास्त केलाय आणि दुसऱ्या सामन्यामध्ये सागाव संघानं घेसर संघाला परास्त केलाय आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे मात्र खेळवण्यात येईल. काही ऍडजस्टमेंट इथे मात्र पाहायला मिळत आहेत. तर योगेश आणि समीर ही सलामीची जोडी पाहायला मिळते. देवीचा पाडा संघाच्या माध्यमातून सलामीची जोडी पाहायला मिळते. योगेश आणि समीर 4 षटकांचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील सामना 4 षटकांचा असेल. तर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकत पुढच्या फेरीत प्रवेश केलाय आणि दुसरा सामना इथे मात्र सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अमर, स्ट्रायकिंग वरती फलंदाज योगेश, नो स्ट्रायकिंग वरती समीर. तर इथं मात्र सामना सुरू होईल. चला पंच, सामना सुरू करायचा आहे. तर इथे मात्र स्क्वेअर लेगचे पंच शशांक पाटील, तर मुख्य पंच आपण पाहताय रतन मानेरकर मॅन फ्रॉम पालेगाव आणि शशांक पाटील मॅन फ्रॉम संदप. सामना इथे सुरुवात होते. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सागाव विपक्ष देवीचा पाडा. इथे मात्र पुल्लोर लेनचा चेंडू, जबरदस्त फटका योगेशच्या माध्यमातून तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण हरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेनं खातं कोळलं जात आहे. इथे मात्र देवीचा पाडा संघाचा समीरला इथे मात्र आमंत्रित केलं जात आहे. स्ट्रायकिंग वरती योगेशच्या माध्यमातून एक धाव घेत असताना समीर येतो स्ट्रायकिंग वरती. एका धावेनं पहिल्या चेंडूवरती खातं कोळलं जात आहे देवीचा पाडा संघाचा. दुसरा चेंडू गोलंदाज अमर, स्ट्रायकिंग वरती फलंदाज समीर. इथे मात्र जबरदस्त फटका समीरच्या माध्यमातून चेंडू हवेते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कोणतीही चुकी होणार नाहीये. वेदांच्या माध्यमातून फलंदाज होईल बाद समीर. तर फलंदाजी इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती गाडी बाद करण्याचं यश प्राप्त झालाय अमरला. समीरच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. धावसंख्या दापलकावरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 धाव. स्ट्रायकिंगवरती योगेश, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेते, मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक हरेश येतो चेंडूवरती. इथे मात्र हरेशच्या माध्यमातून चुका होत आहेत आणि चुकीच्या मोबदल्यात इथे मात्र 2 धावा मोजाव्या लागतात सागाव संघाला आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या डबलकपवरती पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात 3 धावा. योगेशच्या माध्यमातून आतापर्यंत 3 धावा कुठण्यात आल्यात. अमर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अमरच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात आणि 3 धावा खर्च केल्यात. या षटकामध्ये P1चं षटक. इथे मात्र जबरदस्त चेंडू यॉर्क लेनचा चेंडू पाहायला मिळतो अमरच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा एकच षटक असेल. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 38 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये 4 षटकांचा सामना आहे. एकच षटक इथे मात्र सर्कल पाबंदीचा असेल. 4 चेंडू 3 धावा. फलंदाज योगेश, इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेते, जबरदस्त फटका योगेशच्या बॅटमधनं. चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आहे तो षटकार.
जबरदस्त फटका इथे मात्र पाहायला मिळालं योगेशच्या माध्यमातून. धावसंख्या डबल कपवरती 6 वाढते. धावसंख्या 9 धावा. चांगले फटकेबाजी इथे मात्र योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली सुरुवात करून दिली होती योगेशनं. देवीचा पाडा संघाला या सामन्यामध्ये शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. ते मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं उकारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूला बॅटची कडा घेतल्यानंतर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. पहिलं षटक समाप्त होतंय एका गाड्याच्या मोबदल्यात 10 धावा कुठल्या आहेत ते म्हणजे देवीचा पाडा संघानं. डीजे धन्यवाद डीजे. आता मात्र पहिलं षटक इथं मात्र समाप्त झालंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसेल. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक मिड विकेटला एक मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक मात्र कव्हर्सला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे. लॉंग ऑफला पाहायला मिळतो एक क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू गोलंदाज वेदांत दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र वेगवान चेंडू यॉर्कलेनचा चेंडू फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. वेदांतच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांग धावते. एका चेंडूचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. धावसंख्या डबलवरती 10 धावा. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव येते. वेदांतच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळतोय. इथे मात्र बुल्लोर लेनचा चेंडू भिरकावून दिला. चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे मात्र सज्ज आहे. एक टप्पा घेत चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल तोपर्यंत एका धावेचा अवधी होता. एक धाव मात्र पूर्ण केली तर ते चेंडूवरती एका धावेच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 11 धावा. दुसरं षटक मार्गस्थ असताना इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. वेदांच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली होती. धावसंख्या पाहायला मिळते 11 धावा. स्ट्राईक इनवरती आता मात्र प्रथमच डावखोऱ्यात त्याचा फलंदाज आशिष म्हात्रे. धावसंख्या 11 धावा. दोन्ही चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. गोलंदाजी मार्कर वेदांत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत वेदांतच्या माध्यमातून पाहायला मिळते. इथे मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू भिरकावून नेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक अमर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट केला जातोय. पंचांकडे दाद मागितली जाते पण पंच इथे मात्र दाद फेटाळून धावतायत. तोपर्यंत 2 धावांचा अवधी होता आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती 13 धावा. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या दुसऱ्या षटकातील गोलंदाजी मार्गावर गोलंदाज वेदांत. चांगली गोलंदाजी इथे मात्र वेदांतच्या माध्यमातून पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली होती. 2 षटकं हाताळली होती आणि आता मात्र या सामन्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये प्राचारण केलाय वेदांतला. चौथा चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू गुड लाईनचा चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वेदांतच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांग धावते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या दुसऱ्या षटकातील आणि धावसंख्या डबलवरती देवीचा पाडा संघाची 13 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट प्लेन चेंडू होता. वेगवान चेंडू फारसा बॅटवर येत नाहीये. पहिली धाव वेगाने पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेकी मात्र चुकीची होते. बॅकअप सुद्धा चुकीचा येतोय. त्यानंतर मात्र चांगलं बॅकअप येतोय. 2 धावाचा अवधी होता. 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या डबलवरती 15 धावा. पहिल्या षटकामध्ये अमरनं 10 धावा खर्च केल्या होत्या तर आत्तापर्यंत वेदांत 5 चेंडू फेकल्यात आणि 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी वेदांतच्या माध्यमातून. एक वेगवान गोलंदाज वेदांत. शॉर्ट पावलांचा रनअप पाहायला मिळतो. शॉर्ट रनअपनं गोलंदाजी करत असताना 3 ते 4 पावलांचा रनअप इथं पाहायला मिळतो वेदांतच्या माध्यमातून.
इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली वेदांच्या माध्यमातून. 5 धावा खर्च करत असताना एकही गडी बाद करता आला नाहीये, पण इथे मात्र 3 चेंडू निर्धाव फेकलेत या षटकामध्ये आणि 5 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी वेदांच्या माध्यमातून. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धपलक्यावरती 15 धावा देवीचा पाडा संघाचा. चला सागाव संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आजचा शेवटचा दिवस या स्पर्धेचा. कालच्या दिवसामध्ये जबरदस्त खेळ करत असताना जय जलेश्वर वाडेकर संघानं मेगा फायनलमध्ये अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केला आहे आणि आजच्या दिवसामध्ये 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. पाहिजे कोणता संघ वाडेकर संघाशी फाईट करताना मिळेल, आजच्या दिवसातून कोणता संघ पुढे सरसावेल, तर पाहायचं चला फटाफट स्पीडअप करायचं आहे. हरीश येतोय 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर. तर स्ट्रायगनवरती फलंदाज सलामीला आलेला फलंदाज योगेश. धावसंख्या धबलकेवरती पाहायला मिळतीये 15 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सागाव संघाच्या माध्यमातून. या आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अरे शीत मात्र पहिला चेंडू पुलक्याला चेंडूला क्षेत्ररक्षक घेतोय मिडॉनवरनं. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने धावसंख्येला आकार देण्यात येतोय योगेशच्या माध्यमातून. धावसंख्या धबलकेवरती 17 धावा एका चेंडूच्या समाप्तीनंतर. दुसरा चेंडू गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती वेदांत आणि वेदांत कोणतीही चुकी करणार नाहीये. फलंदाज इथे मात्र बाद होईल योगेशच्या स्वरूपात डीजे. धन्यवाद डीजे. तर इथे मात्र फलंदाज योगेशच्या पारीचा अंत होतोय. चांगली फलंदाजी करत होते योगेश. वैयक्तिक 13 धावांचं योगदान योगेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. 17 मधल्या 13 धावा योगेशनं कुठून काढल्यात. तर इथे मात्र दुसऱ्या चेंडूवरती हरेशला यश प्राप्त होतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या योगेशच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र योगेशला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. स्ट्रायकिंगवरती आता मात्र फलंदाज आशिष मात्रे आणि योगेशची जागा भरून काढण्यासाठी राम मात्रे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पहिल्या सामन्याचा जबरदस्त आक्रमक फलंदाजी केली होती रामनं. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. वेल लेप केलाय फलंदाजानं. इथे मात्र फलंदाजाला समजत नाहीये. पंचांकडे वाईटची दाद मागितली होती फलंदाजानं, पण पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. निर्धाव चेंडूची सांग धावते. 3 चेंडूंचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 3ऱ्या षटकातील गोलंदाज हरेश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र दिशेपासून भरकटलाय गोलंदाज आणि आता मात्र पंच वाईट चिकून करतात. अतिरिक्त अशी धाव येते. अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या धबलकेवरती 18 धावा पाहायला मिळत आहेत. अद्यापही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 3ऱ्या षटकातील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरेश. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते हरेशच्या माध्यमातून सुद्धा. इथे मात्र हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच दाद उचलून लावत आहेत रतन मानेरकर आणि फलंदाज इथे मात्र आशिष मात्र याला परतावा लागेल डीजे.
इथे मात्र फलंदाज आशिष मात्रेचा पारीचा अंत होतोय. चौथ्या चेंडूवरती इथे मात्र गडी बाद केलाय हरेश ना. आता भाई 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकातील गोल. नवीन फलंदाज जयेश येतोय. 5वा चेंडू तिसऱ्या षटकातील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा, क्षेत्ररक्षक येतोय, फाईन लेग वरनं कोणतीही चुकी करणार नाहीये, क्षेत्ररक्षक होते मयूर. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तर दिनेश म्हात्रे यांच्याकडून झेल पकडल्याबद्दल 500 रुपयाचं पारितोषिक पाहायला मिळतोय मयूरसाठी. चेंडू शिल्लक असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते. धावसंख्या डबल वरती 18 धावा. या षटकामध्ये 3 धावा खर्च केल्यात हरेशनं आणि 3 गडी बाद केलेत. हॅट्रिक 100 वरती गोलंदाज हरेश म्हात्रे. फलंदाज राम. इथे मात्र जबरदस्त फटका, रामच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षक आले होते, त्यांच्या हाताला साठून जातो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रामणा आणि 6 आकार दिलाय धावसंख्येवरती. धावसंख्या 24 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. चार फलंदाजांच्या मोबदल्यात इथे मात्र 24 धावा देवीच्या पाड्या संघाच्या. हरेशनं 9 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केले आहेत. चांगली गोलंदाजी हरेशच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती मात्र निराश झाला असेल हरेश. शेवटचा चेंडू चुकीचा पडला, ओव्हर पिच लाईनचा चेंडू पडलाय आणि सागाव संघ जरा फास्ट केलायचा आहे, स्पीडअप करायचं आहे. तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज पुरुषोत्तम शेवटच्या षटकामध्ये अण्णामारीच्या षटकामध्ये पुरुषोत्तमला षटक हाताळण्यासाठी पाचारण केलंय. स्ट्रायकरवरती फलंदाज कपिल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट, वेदांत इथे चेंडू खाली आणि वेदांत कडून होती चुकी. इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि तिसरी धाव घेत असताना इथे मात्र कपिलला परतावा लागेल. डीजे तर 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या डबल वरती 26 धावा. 2 धावा धावून पूर्ण केल्या होत्या. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये कपिलला मात्र तंबूच्या आश्रयाला परतावा लागतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात पुरुषोत्तमच्या. आता मात्र स्ट्रायकवरती राम, ज्याने षटकारानं स्वतःचं खातं खोललंय, तोच राम स्ट्रायकवरती. या आधीच्या सामन्यात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती रामनं. इथे मात्र फ्लोर लाईनचा चेंडू सरळ शरीरयष्टीला वरती आदळतोय. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होईल अक्षय. डीजे
ची जागा भरून काढण्यासाठी निलेश येतोय. इथे मात्र रामला जिम्मेदारी घ्यावी लागेल, त्यासाठीच राम स्ट्राईक घेतली आहे. धावसंख्या धब्बलकवरती 27 धावा, अद्यापही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. गोलंदाज पुरुषोत्तम इथे मात्र फुल्लोर लेनचा चेंडू बिरकावून दिला. चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडू दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आहे तो चौकार. डीजे पुढील सामना असेल मोठी देसाई विपक्ष आगासन. दोन्ही संघाचे संगणक इथे मात्र उपस्थित आहेत. तर नाणेफेकीचा कॉल झालाय. तर नाणेफेकीच्या कॉल साठी यायचं आहे. अद्यापही शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावसंख्या धब्बलकवरती 31 धावा. राम एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. इथे मात्र यॉर्कलेनचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो वेदांत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज निलेशला परतावा लागेल. डीजे जे तर वारंवार इथे मात्र स्ट्राईक घेण्याच्या प्रयत्नात रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज बाद झालेत. या षटकामध्ये 4 चेंडू समाप्त झालेत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धब्बलकवरती पाहायला मिळते 32 धावा. अद्यापही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कलेनचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. चेंडूला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र फेकी चुकीची आली आहे. ॲक्युरेट फेकी इथे मात्र करता आली नाहीये रोहितला. तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या धब्बलकवरती 34 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पहिला 17तील गोलंदाजी मार्कवर पुरुषोत्तम. चांगलं षटक या पुरुषोत्तमच्या माध्यमातून आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याचा मुभा इथे मात्र रामला दिला नाहीये. पुरुषोत्तमनं एक चौकार वगळता इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचा चेंडू पहिला 17 स्ट्रायगनवरती फलंदाज राम. गोलंदाज पुरुषोत्तम. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र चुकी करतोय. सीमा रेषेवरती झेल इथे मात्र स्वीकारण्यात आली होती पण पाय मात्र सीमा रेषेवर जातोय आणि हा इथे षटकार शेवटच्या चेंडूवरती. 6 धावसंख्या पहिल्या 17च्या समाप्तीनंतर 40 धावा. तर चला मोठी देसाई संघाची संगणक आपण यायचं आहे व्यासपीठावरती. इथे मात्र उपस्थित आहेत आगासन संघाचे संगणक. यापुढील सामना आगासन विपक्ष मोठी देसाई या 2 संघांमध्ये. अन्वी 11 आगासन विपक्ष मोठी देसाई या 2 संघांमध्ये. तर आमचे मान्यवर अनंताजी पाटील यांच्या हस्ते इथे मात्र सन्मान करण्यात येईल. इथे मात्र नाणेफेकीचा कॉल करण्यात येईल. अनंताजी पाटील यांच्या हस्ते आगासन विपक्ष मोठी देसाई या 2 संघांमध्ये सामना. 40 धावा इथे मात्र कुठल्या 7 गाड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आहे. इथे मात्र 40 धावा कुठल्यात
उर्वरित 4 षटकामध्ये 7 गाड्यांच्या मोबदल्यात आणि 41 धावांचा इथे मात्र आव्हान ठेवलंय देवीचा पाडा संघानं. मोठी देसाई संघानं इथे मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे, तर त्यांनी त्यांचा निर्णय कळवायचा आहे. मोठी देसाई संघ क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतर आपला सामना असेल ई इनिंग झाल्यावर, हा सामना झाल्यावर त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तर दोन्ही संघांनी व्यासपीठाच्या उजव्या साईडला उपस्थित राहायचं आहे. लगेच सामना तुमचा होईल. या सामन्यानंतर 41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करतील सागाव संघ, की त्या धावसंख्येनं रोख लावतोय देवीचा पाडा संघ, यापुढील धावतं वर्णन ऐकण्यासाठी आपण जाऊयात माझे साथी समालोचक पंडित दादा पाटील याचकडे. धन्यवाद सिद्धेश. तर सचिन, विनंती असेल ताबडतोब 2 फलंदाज पाठवून द्या. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय तो देवीचा पाडा विपक्ष सागाव. सागाव संघाने नाणेफेक जिंकली आणि देवीचा पाडा संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आणि सागाव संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये देवीच्या पाडा संघाला 7 गाड्यांच्या मोबदल्यात फक्त 40 धावांवर रोखून ठेवलं. इथून मात्र या 4 षटकांमध्ये 41 धावांचा डिफेन्स देवीचा पाडा संघ कशा पद्धतीने करेल ते मात्र पाहावं लागेल. कारण इथून जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर सातत्याने प्रत्येक गोलंदाजांनी 4 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करावी लागेल. क्षेत्ररक्षण तुम्हाला चांगल्या पद्धतीने करावं लागेल, तरच या 41 धावांचा डिफेन्स देवीचा पाडा संघ चांगल्या पद्धतीने करू शकतो. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं सागाव संघाचे चिन्मय आणि सचिन या 2 फलंदाजांनी अतिशय चांगली फलंदाजी केली आहे. त्या 2 फलंदाजांना तुम्हाला इथे शांत ठेवावं लागेल, बाद करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला सातत्याने चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण सचिन आणि चिन्मय जर विकेटवर थांबले तर 41 धावा ते सहजरित्या पार करू शकतात. इतकी ताकद या 2 फलंदाजांच्या बॅटमध्ये आपण सातत्याने पाहत आलोय. तर चला, विनंती असेल देवीचा पाडा संघ ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि गोलंदाजीला सुरुवात करा. पॉवर प्लेचं पहिले षटक मार्गस्थ गोलंदाज योगेश राठम ओव्हर द विकेट. पहिला चेंडू, फुलटा चेंडू, गॅप शोधले फलंदाज सचिनच्या माध्यमातून चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, तो चौकार. धन्यवाद. दोन मिनिटं थांबा. पाहतायत आयोजक, पाहतायत. बघा, नाही हाईटचं केले ते, नाही रिव्ह्यू भेटणार नाहीये. पहिल्याच चेंडूवर फलंदाज सचिनने सुरुवात चांगली केली, चौकार ठोकला आणि बिनबाद 4 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती सागाव संघाची. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, योगेश राठम ओव्हर द विकेट. इथे मात्र ऑफ साइडला खेळता सुरेख फटका आपण पाहतोय. लागोपाठ दुसरा चौकार येतोय का पाहायचंय. सचिनच्या बॅट मधनं येतोय तो लागोपाठ दुसरा चौकार, बिनबाद, 8 धावा. पॉवर प्लेचं पहिले षटक सागाव संघासाठी फार महत्वाचं असेल, कारण 4 षटकांचा सामना आणि बिनबाद 8 धावा आपण पाहतोय. फक्त दिशा दिले, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला. चांगली फलंदाजी आपण पाहतो संवाद खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने साधला जातोय. मात्र बॅकिंग आपण पाहतोय स्वतः गोलंदाज येऊन चेंडू उचलेपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली जाते. 9 धावा आपण पाहतो धावफलकावर. 4 षटकांचा सामना 24 चेंडूंमध्ये इथे 41 धावांची गरज असताना मात्र सचिनने लागोपाठ 2 चौकार ठोकले. तिसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली आणि बिनबाद 9 अशी चांगली सुरुवात आपण पाहतोय ती सागाव संघाची. मात्र इथून योगेशला चांगलं कमबॅक करावं लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण 41 धावांचं तुम्हाला डिफेन्स करायचं असेल तर सातत्याने तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, तरच ते 41 धावांचं डिफेन्स तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. ज्या फलंदाजाने पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती तोच फलंदाज स्ट्राईक एंडला चिन्मय.
इथं सुरेख फटका आपण पाहतोय, पुस्तकी फटका, कॉपी बुक स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. येतोय तो चिन्मयच्या बॅट मधनं चौकार. पहिला चेंडूचा सामना करत होता फलंदाज चिन्मय आणि किती आत्मविश्वासाने सुरुवात केली बघा या फलंदाजानं. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा या फलंदाजाने अतिशय चांगली फलंदाजी केली होती. आपल्या संघाला नक्कीच चांगलं योगदान दिलं होतं. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतो 13 धावा आपण पाहतो धावफलकावर. बिनबाद 13 ही जमेची बाजू असेल सागाव संघासाठी, कारण 41 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटक मार्गस्थ असताना बिनबाद 13 धावा. योगेश राठामोर विकेट. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही. चांगला कमबॅक आपण पाहतो गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. इथे मात्र सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 14 वर. या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत या दोन फलंदाजांनी 14 धावा कुठल्यात आणि 41 धावांच्या दिशेने नक्कीच संघ चांगल्या पद्धतीने वाटचाल करतोय. मात्र सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना अजूनही खुला असेल दोन्ही संघांसाठी. मात्र येणारी गोलंदाज 3 गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतील ते मात्र पाहावं लागेल. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर बिनबाद 14. योगेश रायटाम ओव्हर द विकेट. यापुढील सामना असेल तो मोठे देसाई विपक्ष आगासन असा सामना असेल. मोठे देसाई संघाने नाणेफेक जिंकून आगासन संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय आणि तो सामना असेल तो 5 षटकांचा. योगेश रायटाम ओव्हर द विकेट. इथून मात्र अतिशय खोल टप्प्याचा चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळलाय गोलंदाज आणि फलंदाज चिन्मय धावचीच्या स्वरूपात बाद होत आहेत. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथं पहिलं संपतंय आणि धावा आपण पाहतो धावफलकावर 1 बाद 14 धावा. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथं संपला. गोलंदाज आपण पाहिले होते योगेश. या गोलंदाजाने धावा खर्च केल्या तब्बल 14 आणि उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल ती 27. इथून मात्र येणाऱ्या नवीन गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 1 बाद 14 अशी चांगली स्थिती आपण पाहतो सागाव संघाची. 18 चेंडूंमध्ये अजूनही 27 धावांची गरज असेल. इथून मात्र गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि क्षेत्ररक्षण सुद्धा देवीच्या पाडा संघाला चांगलं करावं लागेल, कारण उर्वरित 27 धावांचा डिफेन्स तुम्हाला करायचा आहे. इथून मात्र सागाव संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. अजूनही 3 षटके शिल्लक आहेत. मात्र येणारा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करेल, कमबॅकची गरज असेल ती देवीच्या पाडा संघाला. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या देवीचा पाडा संघ. आणि पंचांना सुद्धा विनंती असेल वारंवार सूचना करा जरा तुमच्या माध्यमातून. सागरला मात्र इथून कमबॅक करावं लागेल ते देवीच्या पाडा संघासाठी. गोलंदाज तयार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, अपील केली होती गोलंदाजानं, मात्र लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव. इथे धाव फलकावर आमचे पंच आपण पाहतो शशांक पाटील संदप, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो रतन मानेरकर पालेगाव, असे 2 अतिशय अनुभवी पंच आपण पाहतोय. तर 2 पंचांची कामगिरी आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगले अनुभवी पंच आपण पाहतोय. तर 1 धाव इथे धाव फलकावर 15 धावा आपण पाहतो धाव फलकावर. इथून मात्र सागरला चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सचिन आणि पुरुषोत्तम हे 2 फलंदाज खेळपट्टीवर असताना सागाव संघाला नक्कीच चिंता नसेल. मात्र चिन्मय बाद झाल्यानंतर मात्र इथे सचिन आणि पुरुषोत्तम हे 2 फलंदाज खेळपट्टीवर असतील, तर सागरला मात्र इथून कमबॅक करून द्यावा लागेल. फटका फसला आहे, मात्र चेंडू नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. क्षेत्ररक्षक आले दूरवरनं, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे.
मात्र 2 धावा मात्र काही रोखू शकत नाही. संवाद खेळपट्टीवर चांगल्या पद्धतीने साधला जातो तो सचिन आणि पुरुषोत्तमच्या माध्यमातून. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगली. 17 धावा आपण पाहतो धावफलकावर. एक बाद 17 अशी चांगल्या स्थितीमध्ये सागाव संघ, कारण 4 षटकांमध्ये 41 धावांची गरज असताना दुसरे षटक मार्गस्थ असताना एक बाद 17 अशी धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर. सागर राईट ओव्हर द विकेट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं, मात्र चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होतो. गोलंदाज सागरच्या माध्यमातून यशस्वी ठरतात आणि निर्धाव चेंडूची समाप्ती होते. अशाच पद्धतीने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे, कारण तुमच्या पहिल्या सहकार्याने पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 14. त्यानंतर मात्र तुम्हाला सातत्याने चांगली गोलंदाजी करून कमबॅक करावं लागेल, कारण 41 धावांचा डिफेन्स करतो तो देवीचा पाडा संघ आणि 41 धावांचा पाठलाग करतोय तो इथं सागाव संघ. फुलटॉस चेंडू समोर खेळतात, क्षेत्ररक्षक सामोरे जातात, चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. योगेच्या माध्यमातून चेंडूफेक चांगल्या पद्धतीने केली जाते, तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते. धावसंख्या पोहोचते ती 18वर. एक बाद 18 अशी धावसंख्या. 41 धावांचं लक्ष असताना चिन्मय बाद झाल्यानंतर मात्र इथे जबाबदारीने फलंदाजी केली जाते. ते 14 चेंडूंमध्ये अजूनही 23 धावांची गरज असेल, अजूनही सामना खुला असेल, बॅलन्स असेल, मात्र सामना कोण जिंकेल हे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतरच समजेल. इथे मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फलंदाज इथं बाद होत आहेत. पुरुषोत्तम बॅक टू पवेलियन. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. सागरचा जर विचार केला तर दुसरे षटक हा गोलंदाज हाताळतोय. पहिल्या गोलंदाजाने तब्बल 14 धावा खर्च केल्यानंतर सागरने आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. त्या गोलंदाजाने कमबॅकची गरज होती संघाला आणि ती कमबॅक ती वापसी करून दिली या गोलंदाजाने. नवीन फलंदाज आपण पाहतो खेळपट्टीवर अवधूत येत आहेत. या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल, एकूण चेंडू शिल्लक असतील 13 आणि धावांची गरज असेल ती 23. 13-23चं समीकरण. मात्र हा चेंडू सागर कशा पद्धतीने हाताळतील. 13 चेंडूंमध्ये 23 धावांची गरज असताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. तदनंतर आपण पाहतोय 5 चेंडूंमध्ये सागरनं खर्च केल्या तर फक्त 4 धावा. अतिशय चांगली गोलंदाजी. गोलंदाज तयार सागर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय, बघूया झेल होईल का पाहायचंय. आणि फलंदाज इथं माघारी परत आहे. चांगली गोलंदाजी बघा. सागरसाठी टाळ्या व्हायलाच हव्यात, कारण 6 चेंडूंमध्ये एका षटकामध्ये गोलंदाजाने फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद केले. चांगली गोलंदाजी. मोठे देसाई संघाला विनंती असेल आमच्या व्यासपीठासमोर येऊन थांबा. बघा राकेश म्हात्रे आणि मनोज देवकर तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करतायत. आई गावदेवी क्रिकेट संघ बेतवडे आणि विष्णू पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रित करण्यात येत आहे. बघा राकेश पाटील आणि मयूर देवकर तुम्हाला आम्ही विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून या व्यासपीठावर. तसेच उसरगडचे कोणी प्रतिष्ठित व्यक्ती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना सुद्धा विनंती असेल व्यासपीठावर यायचं आहे.
तिसरे षटक मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो सज्ज होत आहेत. आशिष 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण. इथून मात्र सामन्याला खऱ्या अर्थानं रंग भरला तो गोलंदाज सागरनं फक्त 4 धावा खर्च केल्या. योगेशनं तब्बल 14 धावा खर्च केल्या. तर तिथून मात्र नक्कीच वापसी केली गोलंदाज सागरच्या माध्यमातून आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, सामन्याला उशीर करू नका, देवीच्या पाडा संघाला विनंती असेल. 12 चेंडू 23 धावांचं समीकरण. आशिष पहिला चेंडू लो फुलटा चेंडू ऑफ साईडला सुरेख फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, मात्र चेंडू त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फलंदाजाच्या बॅट मध्ये येतोय तो चौकार. बावीस धाबा आपण पाहतो धाव फलकावर. वेदांतनं अतिशय चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. 11 चेंडूंमध्ये 19 धावांची अजूनही गरज असेल सागाव संघाला. इथं फलंदाजी करतोय सागाव संघ. लक्ष्याचा पाठलाग करत असताना आशिष सज्ज होत आहेत. इथे मात्र ऑन साईडला खेळतात, चांगला फटका. क्षेत्ररक्षक आले, चेंडू उचलून फेकेपर्यंत चांगल्या पद्धतीने चेंडू उचलतात, चेंडू फेक करतात, तोपर्यंत इथे सिंगल येते. धावसंख्या पोहोचते ती 23 वर. 10 चेंडू आणि अजूनही 18 धावांची गरज असेल या षटकातील. उर्वरित चेंडू 4 चेंडू फार महत्वाचे असतील दोन्ही संघांसाठी. आशिषने चांगली गोलंदाजी केली तर देवीचा पाडा संघ कमबॅक करेल. इथून चांगली फलंदाजी झाली. बॅक फुटला गेले, सुरेख फटका आपण पाहतोय. चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. नक्कीच क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण सुद्धा आपण पाहिलं चांगलं होतं, मात्र झेल सुटला हरकत नाहीये. मात्र नक्कीच चांगला प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत 2 धावा येतात. धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 9 चेंडू अजूनही 16 धावांची गरज असेल या षटकाचा जर विचार केला तर सागरनं कमबॅक करून दिलं होतं खऱ्या अर्थानं देवीच्या पाडा संघाला. पहिल्या षटकमध्ये धावा आल्या होत्या तब्बल 14, मात्र सागरनं फक्त 4 धावा खर्च केल्या. इथून मात्र आशिष येत आहेत, पुढे सरकले होते. फ्रंटफुटला अपील केली जाते, अपील उचलून धरलंय आणि बिग विकेट. फलंदाज सचिनला इथं माघारी परतावं लागतंय. आठ चेंडू आणि धावांची गरज असेल ती 16. 8-16चं इथं समीकरण. लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय मुख्य फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र इथे जबाबदारी फार मोठी वाढली होती या 2 फलंदाजांवर. हे 2 चेंडू आशिष कशा पद्धतीने हाताळतोय फार महत्वाचं असेल, कारण सागरने कमबॅक करून दिलं आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये आशिषने 7 धावा खर्च केल्यात. खोलट टप्प्याचा चेंडू समोर खेळतात, क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत, अंतर कापतात. इथं मात्र चांगले बॅकिंग आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय राम मात्रेच्या माध्यमातून अतिशय चांगलं. जयच्या माध्यमातून चांगली बॅकिंग दिली जाते, अन्यथा चेंडू नक्कीच सीमा पार झाला असता. तोपर्यंत धावा येतात धाव फलकावर 2. एकूण धावसंख्या आपण पाहतो धाव फलकावर 27. अजूनही 14 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते या षटकातील 1. 7 चेंडू आणि 14 धावांचं समीकरण. आशिष लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. बॅक फुटला गेले, ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. षटक संपले ते 3 आणि 6 चेंडूंमध्ये आता मात्र गरज असेल ती सागाव संघाला 14 धावांची.
देवीचा पाडा संघ राम जरा सहकार्य करा राम, कारण आयोजक आम्हाला विनंती करतायत, आम्ही त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बघा खऱ्या अर्थानं दोन गोलंदाजांनी इथे देवीच्या पाडा संघाला कमबॅक करून दिलंय, कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, मात्र त्यानंतर आपण विचार केला तर सागर आणि आशिषनं 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा खर्च केल्या आणि समीकरण येऊन ठेपले ते 6 चेंडू आणि 14 धावांची गरज. गड्यांचा जर विचार केला, विकेटचा जर विचार केला तर सागव संघाचे 4 गडी बाद झालेत, तर देवीच्या पाडा संघाचे 7 गडी बाद झालेत. 13 धावा जरी कुठल्या 6 चेंडूंमध्ये, तरी नाणेफेकीच्या जोरावर आणि विकेटच्या जोरावर सागाव संघ हा सामना जिंकू शकतो. गोलंदाज तयार, कपिल बॅकफुटला गेले, फटका फसलाय आणि पहिल्याच विकेट चेंडूवर गडी बाद केला गोलंदाज कपिलनं. फलंदाजाला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. चला, फलंदाजाने विनंती असेल लवकर बाहेर या, आणि रोहितला विनंती असेल ताबडतोब खेळपट्टी जायचं आहे, आणि देवीच्या पाडा संघाला सुद्धा विनंती असेल ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 5 चेंडू 14 धावांची गरज, इथून मात्र 13 धावा सुद्धा चालू शकतात, कारण विकेटचा जर विचार केला तर सागाव संघाचे 5 गडी बाद झालेत आणि देवीच्या पाडा संघाचे 7 गडी बाद झालेत. नाणेफेक जिंकली ती सागाव संघानं. कपिल तयार, इथे मात्र अपील केली जाते, अपील उचलून धरली आहे. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 गडी बाद केलेत. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 14, तदनंतर 2 षटकामध्ये धावा आल्या फक्त 13. सागर आणि आशिषनं चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांपासून बोध घेऊन इथं मात्र कपिल चांगली गोलंदाजी करतात. समीकरण येऊन ठेपलंय ते 4 चेंडू आणि 14 धावांचं. या स्थितीमध्ये सुद्धा 13 धावा चालू शकतात. फलंदाजाला विनंती असेल ताबडतोब बाहेर या. 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज होती. लागोपाठच्या 2 चेंडूंवर कपिलने 2 गडी बाद केलेत. समीकरण येऊन ठेपले ते 4 चेंडू आणि 14 धावांचं. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर गोलंदाज कपिल, बघूया हॅट्रिक संपादित करतो का हा गोलंदाज, आणि आजच्या दिवसातील पहिले हॅट्रिक संपादित करेल का कपिल. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र समोर खेळतात, चेंडू लो मध्ये ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, चेंडू फेक आपण पाहतोय अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि फलंदाज दुसरी धाव घेत असताना धावचीच्या स्वरूपात बाद. बघा कपिलचं कौतुक करावं लागेल, कारण सागरने चांगली गोलंदाजी केली, आशिषने चांगली गोलंदाजी केली. तदनंतर 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज असताना कपिल अतिशय चांगली गोलंदाजी करतात. चेंडू शिल्लक राहिले ते 3 आणि धावांची गरज असेल ती 13, आणि विकेटची इथे बरोबरी झाली आहे. विकेट न टाकता 12 धावा सुद्धा चालू शकतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, विकेटचे इथे होतोय पतन. ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा कुठल्या होत्या, तोच सागाव संघ मात्र इथं खराब कामगिरी करताना दिसतोय.
जायचं फलंदाजीसाठी असो क्षेत्ररक्षणासाठी असो, तुम्हाला इथूनच जायचं आहे. विनंती असेल मोठी देसाई संघाला. बघा काय कामगिरी उंचावली देवीच्या पाडा संघानं. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. असं वाटलं होतं की सागाव संघ सहज हा सामना जिंकेल, मात्र तदनंतर चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. समोर खेळतायत, इथे मात्र सामना सोडून दिला सागाव संघानं. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या आणि ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा कुठल्या होत्या, तो संघ मात्र इथे निराश कामगिरी करताना दिसतोय, तो सागाव संघ. कमबॅक कसं करावं याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय. सांघिक कामगिरीच्या जोरावर देवीचा पाडा संघ दाखवून देतोय. एक चेंडू शिल्लक, फक्त औपचारिकता बाकी असेल. कपिल यष्ट्या उद्ध्वस्त, दांडी गोल आणि आपल्या कामगिरीच्या जोरावर सांघिक कामगिरी बघा कशी केली आहे देवीच्या पाडा संघानं. ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये 70 धावा कुठल्या होत्या, त्या संघाला मात्र इथे 41 धावा काढता काढता मात्र घाम फुटला आणि तो सामना जिंकला, तो मात्र देवीच्या पाडा संघानं.